मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला प्रतिउपोषण म्हणून अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींचं उपोषण सुरू आहे। मंगेश ससाणी आणि त्यांचे सहकारी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि आंतरवाली सराटीमध्येच ओबीसीचं देखील उपोषण सुरू झालं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। मंगेश ससाणे आपल्यासोबत आहे, ओबीसी आंदोलक। काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे, तुम्ही उपोषण चालू केलात, काही सरकारशी काही कोणाशी बोलणं झालंय का तुमचं? नाही, काल संध्याकाळी तहसीलदार आले होते इथले, त्यांनी विचारपूस केली आणि निवेदन तुमच्या मागण्या काय आहेत। मग तहसीलदारांना आम्ही एक प्राथमिक स्वरूपातल्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या प्राथमिक स्वरूपातल्या आमच्या मागण्या आम्ही तहसीलदारांना सांगितलेले, आम्ही त्यांना पत्र दिलेले आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या एकच आहे की तो सगळे सोयरेचा जो ड्राफ्ट नोटिफिकेशन होतं तर त्याला अनेक म्हणजे साधारणतः 8 ते 8.5 लाख हरकती महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींनी मंत्रालयामध्ये पाठवल्या होत्या। त्याच्यावर सुनावणी झाली नाही, त्याच्या फेवरमध्ये किती आहे, त्याच्या विरोधात किती आहे, काय म्हणणं आहे आणि कसं सगळे सोयऱ्यांनी ओबीसीच्या आरक्षणाचा घात होईल, अशा प्रकारच्या ह्या हरकतींचं आपण जे म्हणतो की ते विवेचन किंवा त्याच्या सुनावण्या, त्या हरकतींवर सरकारने काय निर्णय घेतला हे काही केलेलं नाही। आणि आता मनोज जरांगे तिकडं बसलेत तिथं आमच्या शेजारी। जोपर्यंत जरांगे तिथं बसलेत आणि सरकार त्याच्या बाबतीत काय निर्णय घेतंय त्याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे। जर सरकारद्वारे आम्हाला जर धोका निर्माण होत असेल किंवा या येणाऱ्या निवडणुकींच्या किंवा या जरांगेंच्या धमक्यांना घाबरून सरकार जर ओबीसीचा घात करणारा कुठला अध्यादेश, कुठला शासन निर्णय काढणार असेल तर आम्ही जोपर्यंत आम्हाला शाश्वती वाटत नाही की आमचं आरक्षण अबाधित राहणार आहे, आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहणार। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवाली सराटी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।